नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वेगवेगळ्या परीक्षा आपण मंडळी आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर देत असतो आणि त्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणं हे आपलं ध्येय असतं, हे आपलं उद्दिष्ट असतं. कारण त्यातून मिळणारा आनंद आणि पुढे मिळणाऱ्या संधी आपलं संपूर्ण आयुष्य घडवण्यासाठी आपल्याला फार महत्त्वाच्या ठरत असतात. अशाच परीक्षांचा जर उल्लेख करायचा झाला तर यूपीएससीची परीक्षा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा ही आपल्या भारतातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची परीक्षा आहे. कारण त्याच्यातून मिळणाऱ्या संधी, ती पास होणं, ते उत्तीर्ण होणं, त्यातून मिळणारा आनंद आणि मग पुढे एक यशाचं खूप मोठं दालन उघडलं जातं. म्हणून ही खूप महत्त्वाची ठरते प्रशासकीय सेवेसाठी. मग अशा परीक्षांमध्ये जी मंडळी उत्तीर्ण झालेली आहेत त्यांचा आनंद किती मोठा असेल. आज असेच दोन पाहुणे आपल्या स्टुडिओमध्ये आलेत ज्यांना या परीक्षांमध्ये उत्तम आणि घवघवीत असं यश मिळालेलं आहे. आपण त्यांचं स्वागत तर करणारच आहोत, पण तत्पूर्वी आजचा आपला विषय काय आहे ते बघून घेऊया. आजच्या आपल्या कार्यक्रमांचा विषय आहे स्पर्धा परीक्षांचा राजमार्ग. या परीक्षांमध्ये यशस्वी होत असताना कशा प्रकारे अभ्यास केला, कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या गेल्या आणि कशा प्रकारे मग पुढे आपण एक वाटचाल करायला सुरुवात केली, या सगळ्याचं मार्गदर्शन आपले जे दोन पाहुणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. आजच्या आपल्या पहिल्या पाहुण्या आहेत प्रांजल पाटील. यूपीएससी या परीक्षेमध्ये त्यांचा यावर्षी जी परीक्षा झाली 2016 त्यात 124वा रँक त्यांना मिळालेला आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. प्रांजल, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि आपले आजचे दुसरे मार्गदर्शक आणि आपले पाहुणे आहेत दिनेश गुरव. त्यांना सुद्धा या परीक्षेमध्ये 160वा क्रमांक देशात मिळालेला आहे. तुमचं सुद्धा कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. या स्पर्धा परीक्षांबद्दल किंवा एकंदरीत यांना जे यश मिळालं आहे त्यांनी कशा प्रकारे ही वाटचाल केली याबद्दल तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर नक्की ते प्रश्न आमच्यापर्यंत येऊ दे. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत किंवा मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी. आपण जेव्हा प्रश्न विचारतो फोनच्या माध्यमातून तेव्हा काही गोष्टींची काळजी नेहमीच घेत असतो. एकतर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुमचा आवाज इथपर्यंत नीट येईल. मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल जेणेकरून आवाज मध्ये कट होणार नाही. आणि आजचा जो आपला विषय आहे स्पर्धा परीक्षांचा राजमार्ग, त्या विषयाच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर अधिकाधिक गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकते. या छोट्याशा गोष्टी आहेत, त्याकडे जर आपण लक्ष नीट दिलं तर आजचा हा कार्यक्रम अधिकाधिक खुलवत नेण्यात आपला सहभाग खूप मोलाचा ठरतो. पुन्हा एकदा दोघांचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांच्या वतीने तुम्हा दोघांचं अभिनंदन. कारण या परीक्षेमध्ये इतकं मोठं यश संपादन करणं खरंच खूप कठीण परीक्षा मानली जाते, चॅलेंजिंग परीक्षा आहे. प्रांजल, मला तुमच्यापासून सुरुवात करायची की मुळात आपण यूपीएससीला अपियर व्हावं, ही स्पर्धा परीक्षा द्यावी, ही प्रेरणा कुठून मिळाली? मी कॉलेजमध्ये होते मुंबईला, सेंट झेवियर्स कॉलेज. तिथे असंच आम्ही काहीतरी मॅगझिन वाचत होतो, मी आणि माझी मैत्रिणी. तर मला ह्या परीक्षेविषयी कळलं आणि एवढी गोष्ट कळली की ही परीक्षा जर आपण पास झालो तर असं भरपूर काही आपल्याला करता येईल इतरांसाठी. फक्त एवढीच गोष्ट माहिती होती आणि ती 4-5 म्हणजे जास्त प्रयत्न त्या काळात मी नाही करू शकले की मला त्याच्याविषयी माहिती अजून मिळेल. कारण तेव्हा तशी परिस्थिती नव्हती. म्हणजे माझा जो रेग्युलर कॉलेजचा अभ्यास होता त्याच्यात भरपूर वेळ आणि एनर्जी जात होती. तर जेव्हा मग अशी संधी मिळाली की हां आता माझ्याकडे वेळ आहे आणि मी एका चांगल्या पोझिशनमध्ये आहे अभ्यासाच्या बाबतीत, तर मग तेव्हा ह्याविषयी कळलं. आणि जेव्हा अधिकाधिक कळत गेलं आणि तर ही प्रेरणा वाढत गेली की हा मला ही परीक्षा लिहायची आणि ती उत्तीर्णही करायची. क्या बात आहे. आणि तुम्हाला कशी काय ही प्रेरणा? तुम्ही सुद्धा हे उद्दिष्ट आधीपासूनच ठरवलं होतं? नाही, 10वी-12वी झाल्यावर मला असं म्हणजे चांगले मार्क पडत होते, त्यामुळे काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं. मग यूपीएससी बद्दल ऐकलं आणि त्या परीक्षेमुळे आपण काहीतरी वेगळं करू शकतो फक्त एवढंच माहिती होतं. मग 3rd इयरला गेल्यावर मी मेळघाटला गेलो होतो. मेळघाटला गेल्यावर तिथे ट्रायबल्सची सिच्युएशन पाहिली आणि तिथे कळलं की ऍडमिनिस्ट्रेशन खूप मोठा रोल प्ले करू शकतं. म्हणजे तिथल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स वगैरे ज्या होत्या तिथे प्रॉपरली मुलं अटेंड पण करत नव्हती किंवा टीचर्स रेग्युलर नव्हते, तर अशा किंवा क्वालिटी ऑफ सर्व्हिस पण नीट नव्हती. तर आपण ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून खूप चांगलं काम करू शकतो
आणि आपलं टॅलेंट वापरू शकतो असं वाटलं आणि सो मी हा डिसिजन घेतला आणि तो पक्का केला. क्या बात आहे. पण मग ऍक्च्युअल ज्याला आपण म्हणतो ना प्रक्रिया, ती कधी सुरू झाली? कारण मग स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, UPSC द्यायची आहे, पण त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टींची पूर्वतयारी करणं फार गरजेचं असतं. तर मग ही पूर्वतयारी हळूहळू टप्प्याटप्प्याने कशी होत गेली? मला दिनेशजी तुम्ही आधी सांगा. थर्ड इयरला असताना मी म्हणजे चाणक्य मंडल परिवार मध्ये प्रिपरेटरी कोर्स केला आणि तिथे कळलं की स्पर्धा परीक्षा म्हणजे त्याचं नक्की स्वरूप काय असतं. त्याच्या 3 स्टेजेस असतात, प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्ह्यू. मग या 3 स्टेजेस बद्दल स्वतः माहिती घेत गेलो आणि मग नंतर जसं इंजिनिअरिंग सुरू होतं तसं तसं मी अभ्यास करत गेलो. मग 4th इयरला मला पूर्ण अंदाज आला होता की आपल्याला काय काय करायचंय, कसं कसं करायचंय, कोणकोणती पुस्तकं वाचायचे आणि त्यानुसार मी करत गेलो, अभ्यास करत गेलो. प्रांजल, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमचे विषय सुद्धा ठरवायचे असतात ह्या परीक्षा देत असताना. तर विषयाची निवड, अभ्यासाचं नियोजन, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कशा प्रकारे एक त्यांची भूमिका ठरवलीत किंवा त्याचं एक शेड्यूल ठरवलं, काय सांगाल? तर जसं दिनेशने सांगितलं की ही 3 टप्प्यांची परीक्षा असते. जी पूर्व परीक्षा असते, प्रिलिमिनरी एक्झाम, त्याच्यात 2 पेपर असतात, एक जनरल स्टडीज आणि दुसरा CSAT. तर हे 2 पेपर सर्वांना कॉमन असतात. तर जनरल स्टडीज मध्ये सगळे विषय आहेत, जे काय आहे सिलेबसमध्ये दिलेला आहे आणि हा सिलेबस UPSCच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. मग जी दुसरी परीक्षा असते त्याच्यात 9 पेपर असतात. 4 पेपर जे असतात ते जनरल स्टडीजचे असतात, एक पेपर निबंधाचा असतो, एक इंग्लिश लँग्वेज कंपल्सरी आणि एक कोणतीही भारतीय भाषा कंपल्सरी. त्याच्या व्यतिरिक्त जे 2 पेपर असतात त्याच्यासाठी आपल्याला एक सब्जेक्ट निवडावा लागतो आणि त्या एका सब्जेक्टचे 2 पेपर असतात. त्याला ऑप्शनल सब्जेक्ट आम्ही म्हणतो. तर हा सब्जेक्ट तुम्ही कोणताही, त्याची लिस्ट आहे UPSCच्या वेबसाईटवर, तर त्या लिस्ट मधला आपण कोणताही विषय घेऊ शकतो. माझा विषय होता पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स. हा सब्जेक्ट माझा आवडता विषय आहे हा, आणि माझं बॅकग्राऊंडही पॉलिटिकल सायन्सच आहे. माझं ग्रॅज्युएशन पॉलिटिकल सायन्समध्ये झालं, नंतर माझं MA इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये झालं, MPhil, आणि आता मी सध्या PhD करते जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये. तर ही एक माझ्यासाठी जमेची बाजू होती आणि मला माझा आवडताही विषय होता. पण अशी काहीच रिक्वायरमेंट नाहीये की आपल्या बॅकग्राऊंडचा विषय आपण घ्यायला हवा. तर आपण कोणताही विषय घेऊ शकतो त्या लिस्ट मधला. आणि वेळेचं नियोजन मी 2015 साली ह्या अभ्यासाला ऍक्च्युअल सुरुवात केली. बरोबर. त्याच्या आधी त्या दिशेने तर वाटचाल होती, पण एक्झॅक्टली मी अभ्यास त्यासाठी नव्हते करत. जसं की मला वर्तमानपत्र वाचण्याची आवड लहानपणापासून होती. अभ्यासाव्यतिरिक्तही पुस्तकं वाचणं, मोठ्या व्यक्तींविषयी वाचणं, त्यांची भाषणं ऐकणं, ही सवय मला होती आधीपासून. तर प्रक्रिया तसं म्हणायला गेलं तर मग शाळेपासूनच होती कदाचित. पण जी त्या दिशेने, जसं ही स्पर्धात्मक परीक्षा आहे तर त्याचे स्वतःच्या एक गरजा असतात, त्या अभ्यासाच्या एक प्रक्रियेची पॅटर्न असतो. तर तो मी 2015 साली सुरू केला आणि मी 2015 साली पूर्व परीक्षा दिली आणि माझं मागच्या वर्षीही सिलेक्शन झालंय. आपण त्याच्याबद्दल बोलूया, पण आपण कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया का? म्हणजे त्याच्यावर आपल्याला सविस्तर बोलता येईल की सलग 2 वर्ष परीक्षा देणं, त्याच्यामध्ये यशस्वी होणं, त्यावर आपल्याला सविस्तर बोलता येईल. पहिला फोन घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याशी निप्पाणीहून बोलतायत. नमस्कार, बोला सर. नमस्कार मॅडम, मी शिवानंद वसेदार बोलतो निप्पाणीहून. बोला. आणि माझा मुलगा आहे, सेकंड इयर सायन्स झालेला आहे आणि त्याचं स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेण्यासाठी म्हणजे कोणत्या प्रकारे तयारी करावी लागेल हे एक प्रश्न आहे. आणि म्हणजे आम्ही राहतो ते कर्नाटक भागामध्ये आहे. मग कर्नाटक भागामध्ये आम्ही असल्याने समजा महाराष्ट्रामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा घ्यायचा असेल तर त्याला आम्हाला म्हणजे भाग घेता येतो स्पर्धा परीक्षेमध्ये, असा माझा प्रश्न आहे बघा. बरं बरं. ओके. जी परीक्षा आम्ही दोघांनी क्लिअर केली आहे ती केंद्रीय लोकसेवा आयोगाची आहे. म्हणजे ती देशाच्या पातळीवरची परीक्षा आहे आणि ती तर आपण कुठूनही देऊ शकतो. आणि आता तुमचा मुलगा जो दुसऱ्या सेकंड इयरचा आहे, आय थिंक ते BSc बोलले, राईट? सेकंड इयर सायन्स. ओके. तर ह्या परीक्षेसाठी ग्रॅज्युएशन ही रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, बेसिक क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन पाहिजे. ते कोणत्याही फील्डमध्ये असो, त्याच्याशी काही म्हणजे ती काही अडचण नाहीये. तर तो आतापासून एक म्हणजे स्वतःचं कॉलेज सांभाळून, म्हणजे मी असं सांगेन की कॉलेजही त्याने व्यवस्थित करावं,
कारण जी मुख्य परीक्षा असते आपल्याला कदाचित आपल्या बॅकग्राऊंडवर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. बरोबर. आणि तर तो आतापासून वर्तमानपत्र वाचू शकतो. त्याच्याने एक जे राजकीय, सामाजिक, आर्थिक गोष्टींची एक अंडरस्टँडिंग त्याची डेव्हलप होईल. आणि तर ती गोष्ट आहे. दुसरी म्हणजे जी बेसिक पुस्तकं असतात एनसीईआरटीची, जी सीबीएसई बोर्डाची असतात, एनसीईआरटी, त्याची म्हणजे आम्हाला 6वी ते 12वी ही पुस्तकं वाचायला रेकमेंड करतात. ती हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स मेनली ह्या विषयांची, आणि नंतर इकॉनॉमिक्स असेल. तर आपण ते त्याच्या लेवलवर अवलंबून आहे. कदाचित असंही होऊ शकतं की तो 9वी ते 12वी वाचूनही त्याचं पुरेसं होऊ शकतं, किंवा 8वी ते 12वी. तर ती पुस्तकं वाचून आणि मग नंतर रेफरन्स पुस्तकं आहेत काही, तर ती आपण भरपूर वेबसाईट्स आहेत, त्याच्या कुठेही लिस्ट मिळेल. बर. आपण पुढल्या फोनकडे जाऊया. आज आपल्याला भरपूर फोन येणार आहेत, कारण की स्पर्धा परीक्षांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता हळूहळू सगळ्यांचाच बदलत चाललाय आणि त्याला मिळणारा रिस्पॉन्स सुद्धा खूप वाढतो आहे. आपण एक फोन घेऊया. नालासोपाऱ्याहून आपल्याशी लोकरे बोलतायत. नमस्कार. हॅलो, रेक्सिना बोला. मी रेक्सिना लोकरे बोलते नालासोपाऱ्याहून. मला हे विचारायचं होतं की मला सध्या एमपीएससी एक्झामसाठी हे करायचं होतं प्रिपरेशन. तर जर कोचिंग नाही लावली, सध्या कोचिंग नाही लावली, तर घरून कसं प्रिपरेशन करता येईल? म्हणजे कोणते बुक्सला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे विथआउट कोचिंग? बरं, आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्की आपल्याला मिळेल. आपल्याला जो मगाशी प्रश्न विचारला होता की अशा पद्धतीने कोचिंग हे कुठलाही क्लास वगैरे न लावता सुद्धा घरगुती स्वरूपावर घेता येतं का, किंवा कशा प्रकारे तो अभ्यास करायचा, काय सांगाल? कोचिंग हे फक्त तुम्हाला एक डिरेक्शन देण्यासाठी इम्पॉर्टंट असतं, पण कोचिंग लावणंच गरजेचं आहे असं काही नसतं. जर तुम्हाला घरी बसून अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा जी परीक्षा द्यायची आहे त्याचं एक स्वरूप समजून घ्या. बरोबर. त्याचा सिलेबस पहा. त्याच्यासाठी जे बुक्स असतात, म्हणजे कोणते बुक्स कोणत्या सब्जेक्टसाठी कोणते बुक्स लागतील ते एकदा पाहून घ्या. आणि मग फक्त एक तुम्ही लिमिटेड बुक लिस्ट ठेवा तुमची. मागच्या वर्षी जे विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न एकदा पाहून घ्या. आणि मग परीक्षेचं स्वरूप तुम्हाला कळत गेलं की मग त्या दिशेने तुम्ही अभ्यास करत जा, आणि मग कोचिंगची त्यामुळे गरज लागणार नाही. नंतर फक्त फोकस्ड आपण जर राहिलो की काय आपल्याला कुठला अभ्यास करायचा आणि कुठली पुस्तकं रेफर करायची, तर मला वाटतं हे घरी पण नीट करता येऊ शकतो अभ्यास. नांदेडहून फोन आहे. संघकारा कांबळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम. सलग प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. मी प्रांजल पाटील मॅडमशी बोलू इच्छित होतो. मॅडम बोला सर. मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की मी ब्लाइंड स्टुडंट आहे मॅडम, आणि नांदेडमध्ये माझं BA थर्ड इयर चालू आहे, आणि मी दीपस्तंभ जळगाव येथे UPSC ची प्रिपरेशन करत आहे मॅडम. तर मला असं विचारायचं की मी सध्या नेमकं कोणती पुस्तकं रेफर करावीत आणि सध्या मी काय करावं ते सांगू. धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. मला प्रांजल ह्याला जोडून तुम्हाला असं विचारायचं आहे की अशा प्रकारच्या परीक्षा देत असताना दिव्यांगांसाठी कुठल्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत ते सुद्धा या जोडीने सांगा. त्यांनी कशा प्रकारे पुस्तकं रेफर करायची त्याचं उत्तर तर द्याच, पण फॅसिलिटीज कुठल्या कुठल्या उपलब्ध आहेत ते पण सांगा. म्हणजे सर्वांना जी पुस्तकं उपलब्ध आहेत आणि सर्व जी पुस्तकं वाचतात तीच आपल्याला वाचावी लागणार, कारण की एक्झाम पॅटर्न सगळ्यांसाठी सारखाच आहे, सिलेबसही सारखाच आहे. तर जसं मी टेक्नॉलॉजीच्या मदतीने अभ्यास केला. आम्ही कम्प्युटरमध्ये एक सॉफ्टवेअर वापरतो, जे काही आपल्या स्क्रीनवर दिसतं ते स्पीच मध्ये कन्वर्ट होतं. बरोबर. जॉब ऍक्सेस विथ स्पीच असं एक सॉफ्टवेअर आहे, आणि दुसरे सॉफ्टवेअर कदाचित असतील. तर त्या मदतीने मी अभ्यास केला. तर सर्वात आधी तर जे रोजच्या घडामोडी असतात त्याविषयी आम्हाला माहिती, म्हणजे त्याविषयी अपडेट राहणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मग मी ह्या न्यूजपेपर वाचला ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने. आणि जी पुस्तकांची लिस्ट आहे ती तर बेसिक जी एनसीईआरटी आहे ते फ्रीली अवेलेबल आहे, डाउनलोड आपण करू शकतो त्यांच्या वेबसाईटवरून PDF फॉर्मॅटमध्ये. ती आपल्याला वाचावी लागतात. जसं आधी सांगितलं न्यूजपेपर वाचावं लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रेफरन्स पुस्तकं जी आहेत, तर ती म्हणजे प्रत्येक विषयासाठी आहेत पुस्तकं जी सगळे प्रेफर करतात. तर फॉर एक्झाम्पल इंडियन पॉलिटीसाठी लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचतो, हिस्ट्रीसाठी बिपान चंद्रा वाचतो, एन्शियंट हिस्ट्रीसाठी RS शर्मा, असे वेगवेगळे असे रेफरन्स आहेत. आणि ते आपण गुगलवर टाकलं ना ते आपल्याला लिस्ट मिळेल. आणि भरपूर टॉपर्स त्यांची स्ट्रॅटेजी शेअर करत असतात, त्यामुळे त्यांनी कोणती पुस्तकं वाचली ती म्हणजे खूप सोपं आहे हे
कळणं. बरोबर. आणि जसं तुम्ही मला विचारलं की कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज Facilities अवेलेबल मिळतात. आहेत, तर प्रिपरेशनसाठी युपीएससी कडून काय फॅसिलिटीज अवेलेबल नाहीये. तर पण फॅसिलिटी म्हणायचंच झालं, जसं मला अजिबात दिसत नाही आणि ज्यांनी आपले जे कॉलर होते त्यांना पण दिसत नाही, तर आम्हाला रायटरची गरज असते बरोबर. परीक्षेत. बरोबर. तर तो रायटर घेणं अलाउड आहे. आणि एक चांगली गोष्ट ही झाली आहे की रायटरसाठी कोणतीही क्रायटेरिया नाहीये अच्छा. की आधी असं होतं की तो ज्युनियर असला पाहिजे, बरोबर, तो असाच बरोबर, असला पाहिजे. बरोबर. तर ती आता रिक्वायरमेंट नाहीये. हे आणि खूप महत्वाचं वाटतं ना, खूप महत्वाचं महत्वाचं स्टँड आहे. आहे. कारण हा. की काय होतं ना की सपोज मी पॉलिटिकल सायन्सचा पेपर लिहिते आणि माझा कोणत्या तरी दुसऱ्या विषयाचा रायटर आहे सपोज, आणि त्याला साधा सरळ शब्द सॉव्हरेंटी कसा लिहायचा तो माहित नाही, तर मी स्पेल आउट करू की मी उत्तर देऊ. तर आणि हे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, केंद्र सरकारचं जी मिनिस्ट्री आहे त्याच्या थ्रू ही गाईडलाईन पास झाली आहे. ती प्रत्येक परीक्षेला लागू आहे. हे मला सांगायचंय. युपीएससी एमपीएससी साठी नाही, प्रत्येक परीक्षेला ही लागू आहे. आणि तर ते एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट मग त्यांनी हे केलंय की रायटर आपल्याला हवा तो मिळतो, पण मला एक स्पेशल इन्व्हिजिलेटर असणार. म्हणजे सपोज मी पेपर लिहिते आहे, माझी इथे रायटर आहे, तर माझ्या समोर एक स्पेशल व्यक्ती जो फक्त मला सुपरवाइज करेल. जसं आपण पूर्ण वर्गात एक असतो राईट, तसं फक्त मला एक सुपरवाइज करेन. त्यामुळे कोणतीही मॅल प्रॅक्टिसेस होण्याची संधी नाहीये. पण माझ्यासाठी एक चांगली एक संधी आहे की मला हवा तसा मी रायटर घेऊ शकते. ही एक पहिली गोष्ट. स्वतः आपण रायटर घेऊ शकतो आणि दुसरे कमिशनही रायटर प्रोव्हाइड करू शकतो. बरं. तर आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा आपण ही रिक्वायरमेंट द्यायची असते की आपण करणारे का कमिशन करणारे. आणि जर आपण करणार असू तर आपल्याला जेव्हा आपण फॉर्म भरतो त्याच वेळी रायटरचे सगळ्या गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. नाव, ऍड्रेस, क्वालिफिकेशन, प्रत्येक गोष्ट. त्यामुळे ऐन वेळी आपण रायटर नाही बदलू शकत. अच्छा. तर याची थोडीशी काळजी घ्यावी लागेल की ती म्हणजे जो रायटर आहे तो क्वालिटी पाहिजे वाचण्यात आणि लिहिण्यात, प्लस एक खूप भरोशाची व्यक्ती पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही दोघंही इतके खरं तर आणि अजून एक मला गोष्ट आपण एक करायची फोन घेऊया. नगरचा फोन आहे, कारण आपण त्यांच्याशी आधी बोलूया आणि मग नक्की तुम्हाला जे शेअर करायचं त्याच्याकडे येऊया. मला नंतर तुम्हाला, कारण असं विचारायचंय की परीक्षा खूप कठीण असते ही, तर तुम्ही इतके कॉन्फिडंट आहात तर तुम्हाला दडपण नव्हतं का आलं ते विचारायचं आहे. पण आधी फोन घेऊया. निलेश आपल्याशी बोलतायत नगरहून. नमस्कार. नमस्कार. मी निलेश बोगाडे बोलतोय अहमदनगरहून. मॅडम, मला असं विचारायचं होतं की युपीएससी साठी जशी प्रायव्हेट कोचिंग अवेलेबल असते तशी गव्हर्नमेंटची काही टीचिंग स्कीम असते का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की युपीएससी नंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये करिअरचे काय काय चान्सेस आहेत? ओके, धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. दिनेशजी, तुम्ही याचं उत्तर द्या. कोचिंग बद्दल त्यांनी जे विचारलं आहे ते काय सांगाल? तुम्ही आता गव्हर्नमेंट कोचिंग बद्दल विचारलं. गव्हर्नमेंट कोचिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये SIC म्हणजे स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग त्याचं सेंटर असतं. तर ते मुंबईत आहे किंवा नागपूरमध्ये आहे. तर अशा ठिकाणी एक्झाम्स होतात, त्यांच्या एंट्रन्स टेस्ट होतात. त्या एंट्रन्स टेस्ट देऊन तुम्ही तिथे एंटर करू शकता. किंवा यशदा पुण्यात आहे, तिथे पण तुम्ही एंटर करू शकता. आणि हे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स असल्यामुळे तुम्हाला स्टायपंड पण मिळतो. अच्छा. हो. आणि ते फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात, म्हणजे बुक्स असतील किंवा त्यांना काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी असतात त्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात. त्यांनी खूप मोठा प्रश्न नंतरचा विचारलाय की UPSCची परीक्षा दिल्यानंतर संधी कुठल्या कुठल्या उपलब्ध होऊ शकतात, काय सांगाल तुम्ही? दोघंही आळीपाळीने सांगितलं तरी चालेल. दिनेशजी, आपण तुमच्यापासून सुरू करूया. आता ही सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली की म्हणजे वेगवेगळ्या पोस्ट असतात याच्यामध्ये. पहिले असते की IAS असतं, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. मग त्याच्या थ्रू तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट पर्यंत, मग नंतर सेक्रेटरिएट लेवल पर्यंत जाऊ शकता. नंतर असतं IPS, त्याच्यामध्ये पोलीस सर्व्हिसमध्ये तुम्हाला काम करता येऊ शकतं. मग IRS म्हणजे रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला म्हणजे बेसिक लेवलला आणि नंतर प्रमोशन होऊन जाता येतं. आणि मग नंतर बऱ्याच अशा सर्व्हिसेस आहेत, पोस्टल सर्व्हिस आहे किंवा रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस आहे, रेल्वे पर्सनल सर्व्हिस आहेत. तर तुमच्या रँकनुसार तुम्हाला त्याची निवड करता येते. बरोबर आहे. आता हा रँकचा विषय निघालाच आहे प्रांजल, तर मला तुम्हाला असं विचारायचंय की गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही परीक्षा दिली होती, त्यावेळेला तुमचा रँक आणि आता ही परीक्षा देऊन तुम्ही तो खूप वर आणलाय. तर ह्या दोन्ही तुमचे ते अनुभव आणि ही जिद्द अशी कुठून आली, ही जिद्द काय सांगाल त्याच्याबद्दल? तर माझा मागच्या वर्षी 773 क्रमांक होता. आणि तर
मागच्या वर्षी जेव्हा मी पूर्ण परीक्षा देत होते तर तेव्हा कळत गेलं की ओके मला आता असं करायचंय. म्हणजे असं आधी सुरू करण्याच्या आधी पूर्ण माहिती होती असं नव्हतं. त्यामुळे माहिती करण्यात आणि मग जसं आपल्या आधी प्रश्न विचारला आपल्या श्रोत्यांनी की पुस्तकं कोणती वाचायची, मग ते सगळं समजण्यात असा माझा भरपूर वेळ त्याच्यात जात होता. पण म्हणजे मी पास होत गेले, ही एक चांगली जमेची बाजू होती. पण जेव्हा ही परीक्षा दुसऱ्या वेळी आता द्यायला सुरुवात केली तेव्हा सगळी कल्पना आली होती. परीक्षा नेमकी कशी असते, काय करायचं ते कळलं होतं. त्यामुळे ह्यावेळी गेला नाही ह्या अटेम्प्ट मध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक आत्मविश्वास होता, कारण की आधी सिलेक्शन झालं होतं. त्यामुळे एक जे म्हणजे दडपण होतं नोकरी मिळवण्याचं ते थोडं कमी झालं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला IASच व्हायचं होतं. जसं आता दिनेशने सांगितलं की भारतीय प्रशासकीय सेवा ही एक सर्व्हिस याच्या थ्रू अवेलेबल आहे आणि त्याच्या थ्रू आपण लोकांशी डील करू शकतो, लोकांमध्ये काम करण्याची संधी असते. तर मला ही सर्व्हिस हवी होती आणि ह्या सर्व्हिससाठी खूप चांगला रँक महत्वाचा असतो. त्यामुळे थोडं प्रिपरेशनमध्ये काही बदल केले. म्हणजे जसं मी सांगितलं की माझा वेळ कमी गेला आणि जे मागच्या वर्षी नव्हते करू शकले ते ह्या वर्षी केलं. त्यामुळे झालं. आणि जिद्द कुठून आली म्हणजे हा हेतू माझा आधीपासूनच स्पष्ट होता की मला भारतीय प्रशासकीय सेवेतच हवं आहे. बरोबर. जेव्हा आपला हेतू क्लिअर असतो तेव्हा मग ती जिद्द आणि सर्व काही धाडस स्वतःहूनच येतं. आणि आपण तेवढे प्रयत्न सुद्धा 100हून जास्त टक्के त्यावेळेला करतो जेव्हा आपण क्लिअर असतो आपल्या उद्दिष्टांबद्दल. मला तुम्हाला सुद्धा विचारायचंय की तुम्ही सेकंड अटेम्प्ट मध्ये ही परीक्षा क्लिअर झाली. पहिल्यांदा जेव्हा अटेम्प्ट दिला होता आणि नाही त्यावेळेला झालं तेव्हा थोडंसं असं दडपण म्हणा किंवा निराश व्हायला झालं होतं आणि मग पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा ती नवी जिद्द, तो अनुभव कसा होता? नंतर आपण फोन घेणार आहोत. कारण काय सांगाल? फर्स्ट अटेम्प्टला फेल झालो तेव्हा एक शॉक टाईप होता तो, कारण असं नेहमी सक्सेस मिळत गेलं होतं. मग डिप्रेशन तर येणार होतंच, कारण रिझल्ट पण मला असं एक्सपेक्टेड होता की होऊन जाईल. पण झालं, डिप्रेस झालो मी, जरा टेन्शन आलं, कारण प्लेसमेंट पण घेतली नव्हती, अनएम्प्लॉयड होतो. पण तरी तेव्हा वडिलांचा, आईचा सपोर्ट होता आणि फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर्स पण जास्त प्रेशर टाकत नव्हते आणि ते म्हणत होते की तू होशील, करशील आणि त्याच्यामुळे तू ज्या मार्गाने चालल्यास त्या मार्गाने कर. आणि आतून पण एक मोटिवेशन होतं की आपल्याला जायचंय तर पब्लिक सर्व्हिसेस मध्ये जायचंय. तर त्याला मला काही दुसरा मार्ग नव्हता, त्यामुळे मी करत गेलो आणि झालं फायनली. क्या बात आहे. जिद्द महत्वाची. आणि आपण म्हटलं तसं की आपल्याला जे करायचं त्या उद्दिष्टांमध्ये आपण जर क्लिअर असलो तर मार्ग आपल्याला आपोआप मिळत जातात आपल्या परिश्रमांबरोबर. फोन आहे आपल्याला औरंगाबादहून. सुदर्शन गुरव आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला सुदर्शनजी. हॅलो, परत विचाराल प्रश्न प्लीज. मी आत्ताच 12वी पास आउट झालो म्हणलं, तर BSc ऍग्री करून कशा प्रकारे स्पर्धा परीक्षेची तयारी करते म्हणलं. बर, 12वी पास झालेत आत्ता ते, तर आत्तापासूनच ते स्पर्धा परीक्षांची तयारी हळूहळू करू शकतात का? हो, नक्कीच आतापासून करू शकता. आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे भरपूर अशा परीक्षा आहेत. आपल्या राज्य पातळीवर आणि देश पातळीवर अशा भरपूर परीक्षा आहेत. आणि अशा काही काही परीक्षा आहेत की ज्याच्यात आपण 12वी नंतर ही परीक्षा देऊ शकतो. आणि BSc ऍग्रीकल्चर घेऊन पण नंतर ही परीक्षा देऊ शकतात का? हा पण त्यांचा प्रश्न होता. नक्कीच देऊ शकतात. म्हणजे कोणत्याही विषयात आपण ग्रॅज्युएशन हवं. अच्छा, एवढीच रिक्वायरमेंट आहे. याच्यात एक पॉइंट ऍड करू इच्छितो, कारण तुम्ही ऍग्री जर BSc घेतलं तर तुम्हाला एक ऑप्शनल मध्ये एक ऍडव्हान्टेज मिळेल आणि तुम्हाला ऍग्रीकल्चरल हा ऑप्शनल घेता येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऍडेड ऍडव्हान्टेज असेल. आणि BSc ऍग्रीमुळे तुम्हाला असं पण होईल की करिअर बाकीच्या दुसऱ्या डिरेक्शनला पण एक प्लॅन बी म्हणून सेट होईल. त्यामुळे ते करणं म्हणजे चांगलं, आपण म्हणूयात की एक बॅकग्राऊंड चांगला आहे तो, असं म्हणायला हरकत नाही. मगाचा जो माझा प्रश्न होता त्याचं अर्ध उत्तर तर तुम्ही मगाशी दिलंच. पण तरी सुद्धा मला तुम्हाला सुद्धा प्रांजल असं विचारायचं की पुन्हा परीक्षा देतानाचं जे दडपण असतं की आपण कॉन्फिडंट असतो की यश आपल्याला मिळणार आहेच, पण तरी सुद्धा जे दडपण असतं परीक्षांचं, ते दडपण त्याच्याबरोबर डील कसं करायचं, त्या दडपणावर मात कशी करायची? प्रत्येकाची एक वेगळी मेकॅनिझम असते. तुम्ही त्याच्यावर कशी काय मात केली? दोघांनाही मला विचारायचं. काय सांगाल तुम्ही प्रांजल? दडपण असतं आणि म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला परत परत करावी लागते तर ते थोडं कंटाळवाणं पण होतं. तर असं होतं. म्हणजे असं नाही की सपोज 2 महिने परीक्षा राहिले तर रोज आपण इक्वल
इक्वली आपण अभ्यास करू शकतो किंवा रोज तेवढाच उत्साह असतो किंवा तेवढाच आनंद मिळतो असं नाहीये. म्हणजे होत राहतं, म्हणजे उदासपणा वाटतो किंवा कधीतरी खूप उत्साह वाटतो. पण एक आहे आपलं हेतू, मी पुन्हा असंच सांगेन की हेतू क्लिअर होता की असं करायचंय, त्यामुळे दडपण तर होतं पण पुन्हा एक मोटिवेशन पण मिळत होतं. आणि म्हणजे असं कोणत्या क्षेत्रात दडपण नाहीये खरं तर, प्रत्येक खरी क्षेत्रात गोष्ट, आहे. अगदी खरी गोष्ट. तुम्ही काय सांगाल दिनेश याबद्दल? स्ट्रेस मॅनेजमेंट असं म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये कधी येऊ शकतं, जसं आता प्रांजलताईंनी सांगितलं. तर त्याच्यासाठी डेली एक्सरसाइज करायचो मी, जॉगिंग असेल किंवा सुदर्शन क्रिया असेल. आणि म्हणजे अशा मेडिटेशनमुळे मी एक स्टेबल राहू शकत होतो. आणि जसं प्रांजलताईंनी सांगितलं की एक मोटिव्ह असला आपला नोबल, तर आपण नक्कीच याच्यात एक इन्स्पिरेशन आपल्या स्वतःमधूनच येत असतं. बरोबर आहे, बाहेरच्या मोटिवेशनची गरज पडत नाही एवढी. खरी गोष्ट. आणि ऍक्च्युली याने बरोबर सांगितलं की एक सकारात्मक, म्हणजे आपल्या नकारात्मक गोष्टी आपल्याला खूप आठवत राहतात रोज, तर त्याच्या तोडीनेच एक सकारात्मक, म्हणजे जसं मेडिटेशन असो किंवा काहीतरी चांगलं वाचणं असो किंवा आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त तर ते सुद्धा आपण आणि केलं तर आपल्या आयुष्यात भरपूर सकारात्मक व्यक्तीही असतात किंवा त्यांच्याशी बोलणं असो. अगदी खरी गोष्ट. आपल्याबरोबर विश्वांजली गायकवाड आता फोनच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. राज्यात प्रथम आणि देशात 11वा क्रमांक. नमस्कार, तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन, कारण एवढं मोठं यश संपादन केलंय तुम्ही. सगळ्यांच्या वतीने तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू. 11वा क्रमांक आला तेव्हा तुम्हाला काय वाटलं? आनंद तर आहेच, पण त्या बरोबरीने आणखीन कोणत्या भावना होत्या? खरं आम्ही अभ्यास करताना, म्हणजे प्रांजल आणि दिनेश पण माझ्या बरोबर आय थिंक अग्री करतील की असा रँकचा फार आम्ही विचार करत नव्हतो, कारण की ह्या परीक्षेत रँक कसा काय येईल फार सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला हवी ती सर्व्हिस आपल्याला मिळावी एवढंच एक डोक्यात होतं. आणि त्यामुळे रँक आल्यावर आनंदाबरोबर ते एक समाधान होतं की चला आता आपल्याला जे करायचं होतं ते आता आपल्याला मिळेल. बरोबर. अभ्यासाचं रुटीन ह्या सगळ्यामध्ये फार महत्वाचं असतं. तर साधारण दिवसाचे किती तास ह्याच्यासाठी डेडिकेटेड होते? किती तासाचं अभ्यासाचं वेळापत्रक होतं? त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज आपल्या या कार्यक्रमाच्या वतीने मार्गदर्शन सुद्धा आपण करतो आहोत, काय सांगाल? अभ्यासाचं नियोजन म्हणजे आधी आपल्याला एका दिवसात काय कम्प्लीट करायचंय हे जास्त महत्वाचं होतं आणि मग त्याला किती लागतील तेवढे तास असं. पण साधारण एक ऑन अन ऍव्हरेज 10 तासाचा अभ्यास व्हायचा. पण फक्त दिवसभरात अभ्यासच नाही, पण आता दिनेश पण म्हणाला की काहीतरी रोज आपलं फिजिकल फिटनेस राहील, मेंटल फिटनेस राहील, ह्याला पण थोडा आम्ही वेळ द्यायचो. त्यामुळे साधारण एक 10 तासांचा अभ्यास असं एक नियोजन असायचं. ह्या सगळ्या परीक्षांमध्ये किंवा ह्याच्यातून उत्तीर्ण झाल्यानंतर करिअरच्या खूप छान संधी असतातच, पण आता मुलींचं प्रमाण ह्याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे. महाराष्ट्रातल्या मुलामुलींचं तर वाढतच आहे, पण त्याबरोबरीने मुलींचं प्रमाण सुद्धा वाढत चाललंय. मुलींसाठी कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि त्यांनी ह्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही एक आदर्श आहात सगळ्यांसाठी. म्हणजे मुलींना कुठल्या संधी उपलब्ध आहेत तर मला असं वाटतं की ज्या बाकीच्यांना आहेत, म्हणजे मुलांना आहेत त्याच सगळ्याच मुलींना आहेत. आणि आता असंही झालंय की आपल्याला खूप जास्त रोल मॉडेल्स पण आहेत आपल्या डोळ्यांसमोर. म्हणजे माझं विचाराल तर मग मी निरुपमा राव मॅडम वगैरे यांना बघून असं माझ्या मनात विचार यायचा की अरे आपण असं पण करू शकतो का. आणि त्यामुळे आपल्याला रोल मॉडेल्स आहेत आणि आता घरूनही सपोर्ट मिळायला लागलाय आणि या परीक्षांबद्दल अवेअरनेस पण जास्त आता होतोय. त्यामुळे संधी अनेक उपलब्ध आहेत. आणि या क्षेत्रामध्ये मुख्यतः आपण जे काही प्रेसिंग प्रॉब्लेम्स म्हणतो की जे आपल्याला सोडवायचे, तर मला असं नाही वाटत की ते महिलांच्या इक्वल सहभागाशिवाय होऊ शकतात. त्यामुळे तिथे मुलांइतकाच महिलांचा पण सहभाग असणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे संधी खूप उपलब्ध आहेत. आणि ज्या या क्षेत्रामध्ये ज्या काही क्वालिटीज लागतात ना, की एक सहानुभूती लागते, त्यानंतर आपल्या समाजातील प्रत्येक वर्गातल्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जाणं म्हणा किंवा वर्क एथिक म्हणा, हे मी माझ्या आयुष्यातल्या ऑलमोस्ट प्रत्येक महिलेमध्ये पाहिलंय. त्यामुळे आपल्याला खूप संधी उपलब्ध आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये प्रांजल आहेत, दिनेश सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा खूप मोठं यश मिळालेलं आहे या परीक्षेमध्ये. तुम्हाला यांच्याबरोबर काय बोलायला आवडेल, काय सांगायला आवडेल, त्यांच्याशी काय शेअर करायला आवडेल? विश्वांजली आपल्या बरोबर आहेत, बोलताय. विश्वांजली ही म्हणजे तिचं IFS आहे फर्स्ट प्रेफरन्स आणि तिला नक्कीच ते मिळणार आहे.
ती एक जागतिक पातळीवर भारताला रिप्रेझेंट करेल आणि ती नक्कीच खूप चांगल्या प्रकारे करेल. दिनेशजी, तुम्हाला काय सांगावं? सेम तिला कॉंग्रॅच्युलेट करायला आवडेल आणि तिला फ्युचर पाथसाठी कॉंग्रॅच्युलेशन करायचं आणि देशाला एकदम म्हणजे चांगल्या मार्गावर घेऊन जा. विश्वांजली, तुमचं उद्दिष्ट काय आहे आता ह्याच्या पुढे? परीक्षा तर तुम्ही अगदी यश संपादन केलंच, पण आता ह्याच्या पुढचं तुमचं उद्दिष्ट काय आहे? काय साध्य करायचं? आता मला असं वाटतं की हा परीक्षेसाठीचा अभ्यास आता तो संपल्यासारखा आहे, पण आता पुढे अभ्यासाची खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आणि खूप हाय स्टेक्स आता असतील, त्यामुळे आता तो तशा प्रकारचा अभ्यास सुरू होईल. आणि या सर्व्हिसमध्ये ज्या गोष्टी लागतात की मे बी ते कम्युनिकेशन असेल किंवा प्रत्येक गोष्टीचा मल्टी डायमेन्शनल अभ्यास, त्यानंतर भाषा चांगल्या येणं, फ्लुएंटली, तर आता ह्या डेव्हलपमेंटकडे जास्त भर देईल. आपल्या सगळ्या बघणाऱ्यांना आता पालक सुद्धा बघतात आपला हा कार्यक्रम, आणि तुम्ही मुलींचा मगाशी उल्लेख केलात की सगळ्या संधी त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. जाता जाता या सगळ्या आपल्या पालकांसाठी आणि मुलींसाठी बघणार आणि इतरही ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या त्यांच्यासाठी काय सांगाल जाता जाता? मी माझ्या पालकांकडनं काय घेतलं हे सांगेन की माझ्या पालकांनी मला ते एक स्वातंत्र्य दिलं होतं की तुला हवं ते कर आणि पुढे त्यासाठी जितका वेळ लागेल तितक्या वेळी फक्त अभ्यासावर फोकस ठेवता येईल असं वातावरण माझ्या घरात होतं. त्यामुळे पालकांचा याच्यामध्ये खूप मोठा सहभाग असतो. आणि ही परीक्षा इथून पुढे कोणी देणार असतील तर या अनुभवातनं मी हे शिकले की प्रामाणिकपणे कष्ट केले तर त्याचं यश कधी ना कधीतरी मिळतं. आणि आता या दोघांनी खूप छान सांगितलं की हेतू पक्का असेल की आपलं पर्पज काय आहे हे जर का आपल्याला माहिती असेल तर मग ती जिद्द, ती ऊर्जा आपोआप येत राहते. त्यामुळे तो हेतू पक्का करून मग आपण अभ्यासाला लागलो तर मग ही परीक्षाही सोपी वाटते. अगदी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन आणि पुढे जे जे तुम्ही ठरवलंय त्या सगळ्यासाठी मनापासून शुभेच्छा. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. दोघांनीही युपीएससी मध्ये खूप घवघवीत असं यश संपादन केलंय, त्यामुळे एकीकडे त्यांचं एकंदरीत कशी तयारी केली, त्यांचं कौतुक, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण त्याबरोबरीने ते मार्गदर्शन सुद्धा करतायत की पुढे जाऊन अनेकांना जेव्हा या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत तेव्हा त्यांच्यासाठी हे कसं सोपं होऊ शकतं किंवा एक मार्गदर्शन कशा पद्धतीने होऊ शकतं ह्यावर ते दोघं जण सांगतायत आपल्याला. पालकांचा ह्याच्यामधला सहभाग, मगाशी विश्वांजली मॅडमने सुद्धा त्याचा उल्लेख केला की खूप महत्वाचा ठरतो. दोघं तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल? प्रांजल, तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. पालकांचा सहभाग खूप मोठा आहे, कारण म्हणजे ही परीक्षा अशी अनिश्चित आहे आणि भरपूर वेळ लागतो. म्हणजे जरी आपण पहिल्या प्रयत्नात जरी आपण उत्तीर्ण झालो तरी एक 1.5 ते 2 वर्षाचा काळ तर याच्यात लागतोच लागतो. त्यामुळे म्हणजे पालकांचं पण खंबीर राहणं आपल्या बरोबर की एक म्हणजे ठीक आहे झालं तर खूप चांगलं आहे, पण नाही झालं तरी काही हरकत नाही, असा जेव्हा पालक दिलासा देतात ना मग करायला खूप उमेद येते. आणि म्हणजे माझ्या पालकांचा याच्यात खूप मोठा सहभाग होता. आणि याच्यातच काय माझ्या पूर्ण आधीपासूनच्या लहानपणापासून सर्व वाटचालीत आणि मला ही त्यांनी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं. म्हणजे मला जे वाटलं ते मला करू दिलं. आणि म्हणजे ते खूप आवश्यक आहे. जर एखादं क्षेत्र आपल्याला आवडतच नसेल तर त्याच्यात आपलं नाही होऊ शकत 100%. त्यामुळे मला जे जे आवडतं, मला जे जे वाटलं ते मला करायला मिळालं. त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप मी व्यवस्थितरित्या करू शकले आणि एक आनंदाने करू शकले. त्यामुळे मला म्हणजे पालकांना हेच सांगायचंय की ऑफकोर्स म्हणजे गायडन्सची गरज असते बरं का, असं नाही की एकदम म्हणजे सगळं काही, पण थोडंसं त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि मग सपोर्ट केला तर ते नक्कीच व्यवस्थित करू शकतात. तुम्ही काय सांगाल दिनेश? मग आपल्याला फोन घ्यायचा आहे. मला फायनान्शियली आणि इमोशनली अशा दोन्ही प्रकारे सपोर्ट झाला पालकांचा. फायनान्शियली म्हणाल तर गायडन्स, साधी बुक्स घेणं, आणि मी म्हणजे प्लेसमेंट्स घेतली नव्हती तर पालकांनी काही प्रेशर टाकलं नाही आणि ते म्हणत होते तू करायचं ते कर. आणि सोशली पण एक प्रेशर असतं तर पालक त्याच्यासाठी एक शॉक ऍब्झॉर्बर म्हणून ऍक्ट करत असतात. खूप महत्वाची भूमिका असते. आणि इतकंच नाही तर म्हणजे एक प्रोसेसमध्ये पण आपण जे डेव्हलप झालेलो असतो ऍज अ पर्सनॅलिटी, त्याच्यात लहानपणापासून पालकांनी आपल्यावर जे संस्कार घातलेले असतात ते खूप मोठा रोल प्ले करून जातात. म्हणजे इंटरव्ह्यू टेस्ट असेल तर त्याच्यामध्ये अगदी लहानपणापासून जे व्हॅल्यूज तुमच्यामध्ये असतात त्या टेस्ट होतात आणि त्या पालकांशिवाय होऊ शकत नाही पॉसिबल. त्यामुळे त्यांचं योगदान हे सगळ्यात मोठं आणि शब्दातीत आहे असं म्हणायला हरकत नाही. एक फोन आहे, देवेंद्र वायकुळ आपल्याशी बोलतात बोरिवलीहून. नमस्कार. माझा एक प्रश्न होता की प्रांजल आणि दिनेश ही वर्षभराची अभ्यासाचं वेळापत्रक आणि नियोजन हे कसं होतं? बरं, धन्यवाद.
दिनेश, तुम्ही आधी सांगा की वर्षभराचं वेळापत्रक कसं होतं? साधारण दिवसातनं किती तास अभ्यास आणि कशा पद्धतीने? वर्षभराचं वेळापत्रक असं विचाराल तुम्ही तर मी एक टेस्ट सिरीजचं शेड्यूल फॉलो करायचो, कारण असं स्वतःला एवढ्या लांबचं वेळापत्रक करणं खूप अवघड जातं. मग ते मॅक्रो लेवलला असं शेड्यूल फॉलो करायचं आणि मग मेन्स असेल आणि प्रिलिम्स असेल त्याच्यासाठी एक वर्षभराचं प्लॅनिंग करायचं. म्हणजे एक मेन्सची टेस्ट सिरीज लावण्याची गरज नाही, फक्त त्याचं शेड्यूल काय असेल ते सब्जेक्ट त्या दिवसांनी तुम्ही संपवायचे. मग असं वीकली तुमचे टार्गेट्स डिसाईड करायचे आणि मग डेली तुमचे जे टार्गेट्स असतील ते तुमचे वाईज बेसिसवर तुम्ही कंप्लीट करत जायचे आणि मग असं तुमचं इयरली प्लॅनिंग तुम्ही करू शकता. प्रत्येकाचं प्लॅनिंगचं हे वेगळं असतं, अभ्यासाची पद्धत वेगळी असते. प्रांजल, तुमच्या कशा प्रकारचं होतं एकंदरीत हे प्लॅनिंग? जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येकाची पद्धत अभ्यासाची वेगळी असते, त्यामुळे माझ्या बरोबर म्हणजे एक असं तासांचा अभ्यास, एवढं तास असं माझ्याबरोबर म्हणजे मला नव्हतं तसं जमत. आणि त्यामुळे मी फक्त असं की आज मला हे वाचायचंय ते मी वाचण्याचा पूर्ण प्रयत्न करायचे, ते अभ्यास करण्याचा पूर्ण प्रयत्न करायचे. पण असं होतं भरपूर वेळा की ते नाहीही होत. त्यामुळे एक असं गिल्ट मध्ये झोपायचं की अरे मग तो पुढचाही दिवस व्यर्थच जातो. बरोबर. त्यामुळे मी प्रयत्न करायचे की माझं आज एवढा हे टॉपिक्स वाचून झाले पाहिजे, पण जरी नाही झाले तर मी म्हणायचे की ठीक आहे उद्या तरी नक्कीच होतील. आणि सकाळी उठणं मी प्रिफर करते, त्यामुळे मी जर सकाळी अभ्यास केला तर तो एक म्हणजे त्याचा दिवसभराचं एक रुटीन व्यवस्थित होतं. त्यामुळे लवकर झोपणं आणि सकाळी उठणं हा प्रयत्न होता. फ्लेक्झिबिलिटी होती म्हणजे थोडक्यात तुमच्या अभ्यासामध्ये. या सगळ्या बरोबरीने मार्गदर्शक चांगला मिळणं स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताना हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि असेच एक मार्गदर्शक आपल्या बरोबर फोनच्या माध्यमातून आता जोडले गेलेत. सुनील पाटील आपल्याशी बोलतात. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम. या परीक्षांमध्ये स्पर्धा परीक्षा असतात, या सगळ्यामध्ये मार्गदर्शकांची भूमिका किती महत्वाची असते, काय सांगाल तुम्ही? मग मानसिक पातळीवर असू दे किंवा प्रत्यक्ष परीक्षा असू देत, या सगळ्यामध्ये काय सांगाल? केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत देशातील सर्वात महत्वपूर्ण अशी परीक्षा घेतली जाते, जी सर्वात कठीण परीक्षा पण आहे. या नागरी सेवा परीक्षेची तयारी करताना परीक्षेचं स्वरूप समजावून घेणं, मुख्य परीक्षेचे विषय निवडणं, अभ्यासाची व्यापकता समजून घेणं, अभ्यासातील आणि वाचनातील नेमकेपणा म्हणजे काय, काय वाचावे काय वाचू नये, बरोबर, याच्यासाठी मार्गदर्शकाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर अभ्यासक्रमाचं आकलन लवकर होतं आणि वेळेचा अपव्यय होत नाही. बरोबर. या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात मार्गदर्शक जेव्हा सांगत. मानसिक पातळीवर सुद्धा मार्गदर्शक किती महत्वाचा ठरू शकतो, कारण मुलं काही वेळेला गांगरून जातात, अवघड जातात या परीक्षा. काही वेळेला पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळत नाही, त्यावेळेला खचून जाण्याची शक्यता असते. यावेळेला मार्गदर्शकांची भूमिका काय ठरते? विद्यार्थ्याला ज्यावेळेस पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही त्यावेळेस त्याला येणारी निराशा, नंतर धरसोडती त्यांच्यामध्ये काही वेळा येऊ शकते. बरोबर. काही वेळा ते वरवरचा अभ्यासच करतात, तयारी करताना गांभीर्य नसणे, नकारात्मक विचार त्यांच्यामध्ये येतात. हे सगळं टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शक असेल तर या गोष्टींवर तो प्रॉपर मार्गदर्शन करू शकतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची स्वतःची स्पर्धा स्वतःशीच असावी, त्यांनी इतरांशी तुलना करू नये, यासाठी पण मार्गदर्शकाचा रोल खूप महत्वाचा ठरतो. पाटील सर, आपल्याबरोबर आज स्टुडिओमध्ये दिनेश गुरव आहेत आणि प्रांजल पाटील आहेत, तर ते सुद्धा आपल्याशी नक्की संवाद साधू इच्छित असतील. त्यांनी जो आता दुसरा मुद्दा सांगितला की स्पर्धा स्वतःशी ठेवावी, दुसऱ्याशी ठेवू नये, याबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल त्यांना? दिनेशजी. सर, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे आणि मी हे एक्सपिरियन्स केलेलं आहे की मी जसा जसा स्वतःला इम्प्रूव्ह करत गेलो तसं तसं माझे मेन्सचे मार्क इम्प्रूव्ह होत गेले आणि तशी तशी माझी पर्सनॅलिटीमध्ये पण काही काही कॅरेक्टर्स डेव्हलप होत गेले. बरोबर. आणि हेच मला वाटतं. बरोबर. प्रांजल ताई, तुम्ही काय सांगाल? लाखो लोक ऍक्च्युली ही परीक्षा देत असतात आणि सगळे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे, फायनान्शियली म्हणा, एज्युकेशनली म्हणा, तर आपण जेव्हा कम्पेअर जर केलं तर खूप टेन्शन येतं, कारण की आपल्याला म्हणजे आपल्याशिवाय प्रत्येक व्यक्ती एक
खूप चांगली वाटते की हा यांच्याकडे एवढं सगळं चांगलं आणि माझ्याकडे हे काहीच नाही, मग मी कशी पास होणार. तर जर आपण खरंच स्वतःची स्पर्धा केली तर मग आपण माझ्या कालपेक्षा आज कसा चांगला होईल त्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. पाटील सर, मला तुम्हाला जाता जाता असं विचारायचं आहे की विद्यार्थ्यांनी जे ह्या स्पर्धा परीक्षा बसणार आहेत परीक्षांना, त्यांनी कोणत्या काही गोष्टींकडे अगदी व्यवस्थित लक्ष देणं अतिशय गरजेचं ठरतं, म्हणजे यश मिळण्यासाठी मार्ग थोडासा सोपा होईल. काय सांगाल तुम्ही? परीक्षेचा थोडा आवाका समजून घेणं, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा त्याचा अभ्यासक्रमाचा आधी अभ्यास केला पाहिजे. प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून स्वतःचं विश्लेषण केलं पाहिजे की आपण कुठल्या विषयात स्ट्रॉंग आहोत, आपले बलस्थान कुठले, कुठे आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागणार आहे परीक्षेच्या दृष्टीने. आणि त्यानंतर मग पूर्व परीक्षेसाठी भरपूर वाचन करणं, वाचन करताना विचार करणं, विश्लेषण करणं, संकल्पना समजून घेण्यावर भर पाहिजे गोकमपट्टीपेक्षा. आणि स्वतःच्या नोट्स काढाव्यात आणि त्या नेहमी अपडेट करत राहाव्यात. आणि ज्यावेळेस मुख्य परीक्षेचा ते अभ्यास करतील तेव्हा त्यांनी थोडा इंटरडिसिप्लिनरी अप्रोच जर ठेवला, आंतरविद्याशाखीय अप्रोच, तो जास्त महत्वाचा असतो. कारण प्रत्येक प्रश्नाला आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक आणि राजकीय बाजू असतात. त्या समजून घेऊन जर उत्तरामध्ये तसा समावेश त्यांनी केला तर मला वाटतं मुख्य परीक्षेला पण त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. मुख्य परीक्षेसाठी लेखन कौशल्य जास्त महत्वाचं असतं. बरोबर आहे. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींकडे जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर ह्या ज्या परीक्षा आहेत आणि ज्या खूप कठीण परीक्षा आहे ती थोडीशी आपण त्याच्या वाटेवर जायला आपल्याला मार्ग थोडासा सुकर होऊ शकतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि इतक्या कमी वेळामध्ये इतक्या छान गोष्टी आमच्याशी शेअर केल्याबद्दल. सखी सह्याद्रीच्या वतीने तुमचे सर मनापासून आभार मानते. धन्यवाद. मगाशी दिनेशजी तुम्ही आता असा उल्लेख केलात की ह्या परीक्षांचा आपल्या व्यक्तिमत्वावर सुद्धा खूप मोठा आणि चांगला परिणाम होतो. तर कशा पद्धतीने ह्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे, कसा परिणाम होतो, काय तुम्हाला काय बदल जाणवले? म्हणजे आधी मला भारताबद्दल असं पूर्णपणे म्हणजे काहीच माहिती नव्हतं. पॉलिटिकली भारत काय, कॉन्स्टिट्यूशन काय, तर नॉलेज बेस वाढतो आपला, किंवा आपलं स्थान काय, सोसायटी आपली काय आणि सोसायटीची गरज काय. मग आपल्यामध्ये तो इमोशनल एक कंटेंट येतो की आपल्याला एम्पथी म्हणतात त्याला. तर ती जागण्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण युपीएससीचा अभ्यास हा खूपच इम्पॉर्टंट ठरतो त्याच्यासाठी. तर अशा प्रकारे मला वाटतं त्याचा फायदा तो फरक आपल्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये पडत जातो. प्रांजल, तुमचा काय अनुभव आहे? जसं सरांनीही आधी उल्लेख केला की एक कोणत्याही इश्यूकडे आपल्याला एक सर्वांगीण दृष्टिकोनाने बघावं लागतं. म्हणजे त्याचं भौगोलिक कारणही बघावं लागतं आणि राजकीय कारणही, आर्थिक आणि प्रत्येक बाबीने. तर कोणत्याही गोष्टीकडे असं सर्व पैलूंनी बघण्याची मला सवय लागली. ती आधी तर होती थोडीफार, पण जी म्हणजे स्वतः आपण ज्या विषयाचा अभ्यास करते त्याविषयी जास्त होती. तर एक त्याची सवय लागली. दुसरी म्हणजे एक जबाबदारीची जाणीव होत गेली, कारण की जसं जसं वाचत होतं, अभ्यास करत होतं, तसं काय प्रॉब्लेम्स काय आहेत आपल्या देशात, आपल्या समाजात, त्याची जाणीव होत गेली आणि त्यामुळे एक जबाबदारी वाढत गेली. बरोबर. आणि एक मोटिवेशन मिळत गेलं ऍक्च्युली त्याच्यातून. आणि जे पर्सनॅलिटी टेस्ट असते, म्हणजे जो इंटरव्ह्यू असतो त्याला पर्सनॅलिटी टेस्ट शब्द आहे. तर त्याच्यासाठी स्वतःच्या पर्सनॅलिटीवर भरपूर काम करावं लागतं. तर आपण किती स्पष्टपणे बोलू शकतो, किंवा आपले विचार किती स्पष्ट आहे आणि ते किती ठामपणे मांडू शकतो, किंवा आपल्या अप्रोचमध्ये किती फ्लेक्सिबिलिटी आहे. कारण की फ्लेक्सिबिलिटी पण खूप गरजेची आहे. जेव्हा आपण प्रशासनात काम करू तेव्हा नेहमी कदाचित आपल्याला जसं वाटतंय तसं नाही होऊ शकत, पण एक फ्लेक्सिबल अप्रोच आणि एक सर्वांना एकत्र घेऊन कसं पुढे जाऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे पर्सनॅलिटीवर भरपूर परिणाम झाला. बरोबर. शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आता आपल्या इंटरव्ह्यूच्या आपण. तर मला जाता जाता तुम्हा दोघांनाही असं विचारायचंय की ह्याच्या पुढचं उद्दिष्ट आणि ह्याच्या पुढचा प्रवास तुमच्या दोघांचा काय असणार आहे? आपण दिनेशजी तुमच्यापासून सुरुवात करूया की आता पुढचं उद्दिष्ट काय आहे आणि ह्याच्या पुढे तुम्ही काय करणार आहात? काल विश्वास नांगरे पाटील सरांचं लेक्चर होतं. म्हणजे ते बोलले होते की इनोव्हेशन, कंपॅशन आणि पॅशन या तिन्ही गोष्टी तुम्ही एकत्र घेऊन सर्व्हिसमध्ये जा तर तुम्हाला गुड गव्हर्नन्स प्रोव्हाइड करायला त्याचा खूप फायदा होईल. तर ते मी नक्कीच करण्याचं ट्राय करीन आणि नक्कीच करीन. दुसरं म्हणजे मला असं वाटतं की पीपल आणि गव्हर्नमेंट किंवा ऍडमिनिस्ट्रेशन यांच्यामध्ये गॅप जो आहे तो जेवढा जास्तीत जास्त कमी करता येईल त्याचा मी ट्राय करीन. आणि आजकालचे जे टेक्नॉलॉजीज आहेत किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून सर्व्हिस कशी चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता येईल याचा मी नक्की पुढे प्रयत्न करीन. मला वाटतं आणि तुमच्यासारखे तरुण अधिकारी जेव्हा जॉईन होतील तेव्हा बदल खूप चांगल्या पद्धतीने आणि वेगाने होण्याची शक्यता वाढते, नाही का? प्रांजल, तुम्ही काय सांगाल ह्याच्याबद्दल? अशा भरपूर गोष्टी आहेत ज्याविषयी काम करायला आवडेल, पण मेन म्हणजे
सोशल इक्वॉलिटी म्हणजे एक जी विषमता आहे आपल्या समाजात ती कशी कमी होईल आणि त्याच्यासाठी मी काय करू शकेन असा माझा नेहमी प्रयत्न असेल. सोशल इक्वॉलिटी, सोशल जस्टिस ह्या दृष्टीने आणि एज्युकेशनच्या फील्डमध्ये काम करायचंय, विमेन एम्पॉवरमेंट आणि एन्व्हायरमेंट. ही तुमची उद्दिष्ट असणार आहेत आणि जेव्हा तुम्ही जॉईन कराल आता तेव्हा हे तुमचं ध्येय ठरवून तुम्ही पुढे वाटचाल करणार आहात. आपल्या या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये दर दिवशी वेगवेगळ्या विषयांवर आपण मंडळी बोलत असतो, वेगवेगळे विषय आपल्यासमोर सादर होत असतात. आपल्या बुधवारच्या सखी सह्याद्रीमध्ये आपण कशावर बोलणार आहोत, कुठला विषय हाताळणार आहोत ते बघून घेऊया. बुधवारी आपल्या सखी सह्याद्रीमध्ये खूप महत्त्वाच्या विषयावर आजच्यासारखंच आपण बोलणार आहोत आणि बुधवारी आपले मार्गदर्शक सुद्धा त्यावेळेला असणार आहेतच. आपल्याला अजून प्रांजल आणि दिनेश यांच्याशी थोडंसं बोलायचं आहेच, पण त्याआधी आपण हे बघून घेऊया. रक्तदान जीवनदान हा अत्यंत महत्त्वाचा विषय बुधवारी आपण बोलणार आहोत. याच्यामध्ये सहभागी होणारे डॉक्टर अरुण जाधव, सर जे रुग्णालय मुंबई आणि डॉक्टर स्वरूपा भागवत, KM रुग्णालय मुंबई. तुम्ही फोनच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमामध्ये नक्की सहभागी होऊ शकता आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रक्तदाता दिवस आहे. जागतिक रक्तदाता दिवस बुधवारी जगभर साजरा होत असल्यामुळे उद्या आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, त्यामुळे नक्की त्याच्यामध्ये सहभागी व्हा. मला अजून तुम्हाला असं विचारायचं आहे की जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? एक फोन घेऊया आणि मग जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल ते सांगा. अक्षय आपल्याशी बोलतात नांदेडहून. नमस्कार. हा मॅडम नमस्कार. बोला. हा मॅडम मी नांदेडहून बोलतोय मॅडम, अक्षय वडजे. हा मॅडम माझं BSc झालं मॅडम. BSc फायनल मी ह्या वर्षी दिली एक्झाम BSc ची. तर मॅडम मला असं वाटतं की मॅडम मला UPSC साठी मॅडम खूप लेट झालं आहे ना तयारी करायसाठी असं वाटतं. UPSC साठी खूप उशीर झाला आहे ना? उशीर तर नाही ना होत. काय सांगाल तुम्ही त्याच्यावर? प्रांजल काय सांगाल? नक्कीच उशीर नाही झालाय. इनफॅक्ट तुम्ही खूप जास्त वेळेवर तुम्ही अवेअर आहात. तर ह्या एक्झामसाठी जर तुम्ही 1 वर्ष ही कम्प्लिटली डेडिकेशनने अभ्यास केला तरी म्हणजे होऊ शकतं क्लिअर. अच्छा, त्यामुळे उशीर असा कधीच होऊ शकत नाही. कधी तुम्ही करा, उशीर नाही येतो. फक्त फोकस्ड अप्रोचनी करा, तुम्ही होऊन जाल. बरोबर. आता ह्यानंतर आता तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाला, चांगला रँक मिळाला, यानंतरची स्टेप काय असणार आहे? यानंतरची पातळी काय असणार आहे? काय सांगाल दिनेशजी? आता पुढे तुमचं शेड्यूल कसं असणार आहे? पुढे आता तरी ट्रेनिंग असेल. मग पहिल्यांदा फाउंडेशन कोर्स असतो. मग तिथे सगळे सर्व्हिसेसचे लोक एकत्र येतात आणि त्यात मेन भर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर असतो. आणि मग आपण ऑफिसर म्हणून कसे नंतर चांगल्या पद्धतीने काम करू त्यासाठी ते कॅरेक्टर्स आपल्यामध्ये डेव्हलप करणं खूप इम्पॉर्टंट असतं. मग त्यानंतर IAS साठी प्रॉपर ट्रेनिंग असेल 5 महिन्यांचं आणि मग नंतर डिस्ट्रिक्टमध्ये आम्हाला असिस्टंट म्हणून जॉईन करायला होईल. तिकडे विचारांच्या आदान प्रदान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकेल ना? सगळे देशभरातून आलेले असतील, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व काय आहे त्यातून आपण बऱ्याच गोष्टी घेऊ शकतो आपल्याला ज्या उपयोगी ठरतील त्या. एक फोन आहे, विशाल बोलतात आपल्याशी बुलढाण्याहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी विशाल मोहिते बोलतोय बुलढाण्यावरून. बोला सर. मॅडम माझा प्रश्न असा आहे की मी सुद्धा UPSC ची तयारी करतो आणि माझं मीडियम जे आहे मी मराठी मीडियम मधनं माझं शिक्षण पूर्ण केलंय आणि मला पेपर द्यायचा असताना इंग्लिश मीडियम मधनं जर द्यायचं आहे तर मला कोणते प्रॉब्लेम फेस करावं लागतील किंवा मी माझं इंग्लिश रायटिंग स्किल आहे ते इम्प्रुव्हमेंट कसं करू? आणि दुसरा प्रश्न आहे की ऑप्शनल संदर्भात की ऑप्शनल सब्जेक्ट निवडण्यासाठी कोणत्या गोष्टींचा संदर्भ आपण प्रायोरिटी देण्यात यावी? समजा माझं पॉलिटिकल ग्रॅज्युएशनसाठी तर त्यांना प्राधान्य देण्यात यावं का? बरं, धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. काय सांगाल प्रांजल? त्यांचं शिक्षण सगळं मराठी माध्यमात झालंय, परीक्षा इंग्रजी माध्यमात द्यायची आहे. माझंही शालेय शिक्षण मराठीतून झालंय. तर सर्वात आधी मला म्हणजे इतर श्रोत्यांना हे पण सांगायचंय की आपण आपल्या भाषेतही परीक्षा देऊ शकतो. पण यांचा प्रश्न इंग्लिश मीडियम मध्ये देण्याचा आहे. तर आपण जेव्हा ह्या परीक्षेसाठी अभ्यास करतो तेव्हा भरपूर काही वाचावं लागतं आणि जेव्हा भरपूर आपण वाचतो तेव्हा आपोआप आपली व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होते आणि एक गोष्टींची अंडरस्टँडिंग आपली डेव्हलप होते. तर जर सुरुवात करायची असेल तर आपण असं करू शकतो. मला असं वाटतं की सपोज काही बातम्या निवडून आपण त्या मराठीतून वाचू शकतो आणि मग त्याच आपण इंग्लिशमध्ये वाचू शकतो. त्यामुळे एक एक्झॅक्ट काय आहे ते कळेल आणि थोड्या दिवसांनी याचीही गरज संपेल. बरोबर. आपण आपली तयारी त्या बाबतीत हळूहळू चांगल्या पद्धतीने रायटिंग प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे जसं त्यांनीही विचारलं. तर मग भरपूर असे मागच्या वर्षीचे प्रश्न घेऊन आपण त्याची रायटिंग प्रॅक्टिस करू शकतो किंवा भरपूर वेबसाईट्सवर वेगवेगळे प्रश्न आहेत त्याची आपण रायटिंग प्रॅक्टिस करू शकतो. आणि दिनेश, त्यांनी जे विचारलं होतं की ऑप्शनल सब्जेक्ट्सना प्रेफरन्स कसा द्यायचा, तर काय सांगाल त्याच्याबद्दल?
ऑप्शनल चूज करताना पहिली गोष्ट ही पाहिजे की तुम्हाला हा ऑप्शनल कळतो का, दुसरं म्हणजे तुम्हाला तो आवडतो का त्यातला कंटेंट, तिसरं म्हणजे मागच्या काही वर्षांपासून त्याचं स्कोरिंग कसं राहिलंय आणि तो चूज करणं तुम्हाला धोकादायक तर नाहीये ना. अच्छा. आणि चौथं म्हणजे त्याचा प्रॉपर गायडन्स आहे ना. त्याचे सुद्धा आडाखे बांधावे लागतात म्हणजे नाही का. तर आपण ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तो प्रिफर करू शकतो. शेवटचं 1.5 मिनिट आपल्याकडे. जाता जाता तुम्ही दोघंही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रांजल, तुमच्यापासून सुरू करू. अगदी थोडा वेळ आपल्याकडे. तर आपण जे कोणतं क्षेत्र आपण निवडू त्याच्यात एक्सलेंट व्हा, सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करा. वा, अगदी छोटा मंत्र आपण म्हणूया हा यशाचा. तुम्ही काय सांगाल दिनेश जाता जाता? मी हे सांगेन की प्रॉब्लेम्स सगळ्यांच्या लाईफमध्ये असतात, पण प्रॉब्लेमला एक इश्यू म्हणून पाहू नका. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं आपल्याला फाइंड आउट करता येईल त्या दृष्टीने प्रयास करा आणि तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हाल. क्या बात आहे. आज खरंच तुम्ही दोघंही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन सगळ्यांना केलं आणि तुमचं यश आमच्याबरोबर शेअर केलं. तुमचे मनापासून आभार मानते मी. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना त्यांच्या प्रतिक्रिया कळवण्याची काही माध्यमं आहेत, ती कुठली आहेत ते आपण सांगणार आहोत. तुम्ही युट्यूबवर आपले सगळे कार्यक्रम बघू शकता आता, आणि आज रात्री 11 वाजता हा कार्यक्रम पुन्हा तुम्ही पाहू शकणार आहात. फेसबुक पेजला जाऊ शकता, ईमेल सुद्धा आम्हाला पाठवू शकता. तर ही माध्यमं कशी आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने तिथे जाऊ शकता? फेसबुक पेजला जाण्यासाठी www.facebook.com/sakhisayhadri.dd. आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. आणि युट्यूबवर आपला कार्यक्रम बघण्यासाठी www.youtube.com/sakhisayhadri. हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवू शकता आणि युट्यूबवर तुम्ही आपले कार्यक्रम हे कधीही आता बघू शकणार आहात. आज दोघंही पुन्हा एकदा तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, तुमचा सगळा प्रवास आमच्याबरोबर शेअर केला. तुमचे मनापासून आभार मानते आणि दोघांनाही खूप मनापासून तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे, कारण खूप छान प्रश्न त्यांनी विचारलेत आणि कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणारच आहे. आजच्या कार्यक्रमात मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार.